गुढीपाडव्याचा सण म्हणजेच सुख, समृद्धी आणि विजयाचे प्रतीक. गुढीपाडव्यालाच हिंदू नववर्षाचा प्रारंभ समजला जातो. हिंदू संस्कृतीशी आणि परंपरेशी जोडलेल्या या सणाची आज आपण माहिती करून घेऊया. नमस्कार, धार्मिक वारसा या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. सर्वात प्रथम आपण पाहूया गुढीपाडव्याचे महत्त्व. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. तसेच नवीन पंचांग या दिवसापासून सुरू होते. हा दिवस ज्ञान, समृद्धी आणि विजयाचे प्रतीक मानला जातो. गुढीपाडव्याची कथा. गुढीपाडवा म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा. या दिवशी प्रभू श्रीरामाने 14 वर्षांचा वनवास संपवून लंकेच्या रावणाचा वध केला आणि विजय मिळवून अयोध्यात परतले. अयोध्येतील लोकांनी आपल्या घरामध्ये आनंद व्यक्त करण्यासाठी तोरणे उभारली आणि उत्सव साजरा केला. हा दिवस वर्ष प्रतिपदा किंवा गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो आणि हिंदू नववर्षाचा शुभारंभ मानला जातो. गुढीसाठी चांदीचा किंवा पितळेचा तांब्या, जरीचा खण, कापड अथवा पातळ, फुलांची माळ, कडुलिंबाचा डहाळा, साखरेची गाठी आणि हळदी कुंकू हे सर्व साहित्य जमा करावे. गुढी उभारण्यासाठी काठीला आधी स्वच्छ धुवून तेल लावून घ्यावे. त्यानंतर त्यावर हळदी कुंकू व्हावे. चांदीच्या किंवा पितळेच्या तांब्यावरती स्वस्तिक काढून घ्यावे. गुढीला जरीचं पातळ नेसून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा तांब्या ठेवावा. त्यानंतर गुढीवर कडुलिंबाचा डहाळा, फुलांची माळ आणि साखरेची गाठी घालावी. दारावरतीही आंब्याच्या डाळीची अगर पानांची माळ लावून घ्यावी. यानंतर गुढीची पूजा करून तिचा आशीर्वाद घ्यावा. या दिवशी बाकीच्या स्वयंपाकाबरोबर मुख्य करून पुरणपोळी, पुरणाची आमटी, तळण, गव्हाची खीर किंवा शेवयाची खीर करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या चूर्णाचा मान असतो. हे कडुलिंबाचे चूर्ण आरोग्यासाठी खूपच चांगले असते. यामध्ये कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण, चिंच, त्यामध्ये मीठ, हिंग, जिरे, गूळ किंवा साखर, ओवा, मिरे हे कालवून जेवायला बसण्यापूर्वी खावे आणि मग जेवावे. या दिवशी लहान मुलांकरिता सुद्धा पाटीपूजन किंवा सरस्वती पूजन असते. पाटीवरती सूर्य, चंद्र, सरस्वतीची रांगोळी किंवा प्रत्यक्ष सरस्वती काढतात. त्यावर हळदी कुंकू, अक्षदा, सुपारी, फुले, गुळ खोबरे, अगरबत्ती लावून सरस्वती पूजन संपूर्ण करतात. आजच्या दिवशी नवीन वर्षाच्या पंचांगाची सुद्धा पूजा करावी. गुढी सायंकाळी 4 वाजण्याच्या पूर्वी उतरावी. गावात रामाचे देऊळ असल्यास साखरेची माळ रामाला अर्पण करावी, कारण या दिवसापासून रामनवमीचे नवरात्रास प्रारंभ होतो. गुढी उतरण्यापूर्वी तिला हळदी कुंकू, अक्षता वाहून नमस्कार करावा आणि नंतरच गुढी उतरवावी. या दिवशी गुढी उभारणे, पूजा अर्चा करणे आणि पारंपरिक पदार्थ तयार करणे यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणे देखील आहेत. याशिवाय गुढीपाडवा म्हणजे शेतकऱ्यांसाठी नवीन पेरणी हंगामाची सुरुवात, ज्यामुळे तो कृषी संस्कृतीसाठीही महत्त्वाचा आहे. गुढीपाडवा हा केवळ धार्मिक सण नाही, तर भारतीय संस्कृती आणि जीवनशैलीशी जोडलेला आहे. हे सण आरोग्य, भक्ती, आत्मसंयम आणि समाजातील एकात्मतेचा संदेश देतात. त्यामुळे ही परंपरा श्रद्धेने आणि भक्तिभावाने पाळावी. सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूयात, नवीन सणांची माहिती करून घेऊयात. नमस्कार.